प्रभाली गोकुळी सोन पावलानी गारे गारे वाऱ्या संगे पाखरांची गाणी गारे गारे वाऱ्या संगे पाखरांची गाणी नाद मुरलीचा कानी ऐकुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी मन गेले मोनी वेडी झाली राधा स्वप्नात गेली रंगुनी वेडी झाली राधा स्वप्नात गेली रंगुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी नाद मुरलीचा कानी ऐकुनी
ला 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 जरा आपण मथुरेच्या वाटेत चालतो खऱ्या, पण आपल्या सोबतच्या सगळ्या कुठं पण राहिल्या बसल्या ते नटापटा गेलं येतील त्या आता म्हटल्याशिवाय जमत नाही कसं म्हण बाई. बरं बाई म्हणते पण मागून धरा हा. अगं सगळ्यांनो मला करताय वा बाजूला गाणं माझ्या मागं म्हणा असं म्हणते. बरं
रवी रवी किरणांची लाली आली आभाळाच्या गाली रवी किरणांची लाली आली आभाळाच्या गाली प्रभा दर खुरत नटली नियावणी आवाजीत गळ लागली नियावणी आवाजीत गळ लागली नटून नटून बाजारात चाललो बऱ्या बाजार कसा करायचा देण्या घेण्याचं कसं बोलायचं हे सांगायला कोणतरी हवं ना.
बरं मग कोणाला बोलायचं? आपल्या शेजारच्या मावशीबाईला हाक मारली. नको नको ते शेजारच्या मावशीबाईला नको. काय झालं? अगं चंद्रा ती म्हातारी मावशी असते तरी घरून गेल आपल्याला दुसरं कोण नाही येणार आपला वाट दाखवायला. अगं, अशी चालणार. हो काय होणार? काय चंद्रा बोल. बरं मावशी अगं ये मावशी. मावशी अगं ये मावशी. काय ग पोरीनो? अगं मावशी बिगी आपल्या मथुरेच्या बाजाराला जायचं आहे. मथुरेच्या बाजारी होय. हो मावशी. आले त्या माळाच्या टेकडीवरती थांबा. आले हा. झाली आठवण या राधेला, बोलाविले मावशी बाईला. झाली आठवण या राधेला, बोलाविले मावशी बाईला. मावशी नाटली सजली बाजारी जाण्याला. मावशी नाटली सजली बाजारी जाण्याला. झाली आठवण या राधेला, बोलाविले मावशी बाईला. झाली आठवण या राधेला, बोलाविले मावशी बाईला. मावशी
कुणी अप्पा, म्हणजे साक्षात स्वर्गातल्या पर्या आल्या. काय गं पोरींनो, आज मला कशाला गं बोलवलं? मावशी कशाला म्हणजे काय आमच्या सोबत गाणं म्हणायला आणि ठुमकत बाजारी जायला. नाही बाई असे, मला बाई काय जमणार नाही बघ. मी नाही तुझ्यासोबत येणार आहे. हा ग काय झालं मावशी? आता काय जर तू काय विचारते? कोण गं तिची म्हातारी? मला म्हातारी बोलते. म्हणजे म्हातारी कशाला? म्हातारी बरोबर आपल्यासोबत येणार नाही. कोण म्हणत होतं? ऐकलं मी. आम्ही नाही ग मावशी. मग कोण बोलवतं? माझ्या कानाने चांगलं ऐकलंय. कोण गं ते? आधी मला सांग, नाही तर मी आपली जाते बघ. तुम्ही घेत मावशी थांब. मग आधी सांग मला कोण बोलवते. तर मावशी मला खरंच माहित नाही बघ. म्हणजे ह्याच काय ते चितुंबऱ्या? काय गं हे सगळे? काय गं हे डवळे? काय? नुसती तुरु बोलताय. ते म्हातारी मावशी कशाला? तुम्हाला म्हातारी नको, म्हातारी नको. अगं मग तुम्हाला हवा तरी कोण? काय गं? नुसतं दात काढताय. बोला, जाऊया काय बाजारावर? हो मावशी. अगं हे पोरींनो, अगं तुम्ही बाजारात चालत खऱ्या, पण हा बाजार आहे ना, या बाजारासाठी तुम्ही घेतलं तरी काय ग? अगं त्याशिवाय आपला बाजार कसा होणार? अगं जरा मोठे ऐकायला कमी येतं ग. सांगायला नको. अगं त्याशिवाय आपला व्यापार कसा व्हायचा? काय नाही चित्र हे पुढे. म्हणतात सगळे हवा हवा, म्हणतात सगळे हवा हवा. चवीसाठी हातावर ठेवा, चवीसाठी हातावर ठेवा. आणि मावशी मी घेतलाय खवा. अगं बाई खवा, हातावर सुद्धा जपून ठेव. कळलं का बाई? अगं राधे, अगं तू काय घेतलायस मग? सांगते ऐक. गोर गोर पान आमच्या गोकुळचा, गोर पान आमच्या गोकुळचा. हातात पडलंय गाईचं दान, गाईचं दान. हातात पडलंय गाईचं दान, गाईचं दान. अगं इथे नाचतच बसलीस की बाजारात मिळतेस? मावशी येते. काय घेतलंय ते सांग. मावशी मी दूध घेतलंय बघ. वा वा वा, छान दूध. ते राधा, ते दूध जरा टाकून ठेव, वर झाकण ठेव. या बाई यांच्या नादाला काही तुझ्या दुधाकडे जाय बघ. अगं माठाच्या बिया. हा काय घेतलंस? मी नाही ऐकलं बलियाची भाजी. नंतर नाही घेणार तिनंच नावं घेणार त्याच्यानंतर ते नावं घेणार. ती नावं झाली आपलं झालं लय मोठं सांगत होय. अगं बाई, तू कसा या माझ्या बाईचं रूप. जपून ठेव तू. तू मला म्हणे भाव भरपूर आहे. कळलं का? आणि तू काय घेतलंय? टाक, टाक. मग बाजार कर माझ्या. अगं हे पोरींनो. हा, मग आपण जाऊया का बाजारी? हो मावशी. आता काय होईल गं? मावशी आमच्या मालाची विचारपूस केलीस आणि तू काय घेतलंस ते आम्हाला समजायला नको. अगं मी काय घेणार? मी झाले म्हातारे. माझ्याच मालाकडे कोण बघणार? तुमच्या तरण्याकडे कोणीकडे बघणार ग? मालाकडे म्हटलं मालाकडे. अगे तर सुद्धा असंच कसं यायचं? आमच्या याने नाही दही घुसून ताक बनवलंय आणि ते ताक घेतलंय बाजाराला. एवढंच नाही पोरींनो, हे ताक घेऊन हा बाजार कारण आहे निझा. चला या माझ्या गावाला. अगं हे पोरींनो, हा मथुरेचा घाट वळला वळणाची अवघडची वाट. तेव्हा एक नवे टाकल्याचं जो माझं सुंदर असं गाणं म्हणत आहोत. त्याशिवाय हा घाट काही संपायचा नाही. हो मावशी करायचं तुझं. करा एक सुंदर गाणं चालू. पहाट झाली चला ग पोरी, घेऊन घागरी. गवळ्याच्या नारी नटून भारी, चालल्या बाजारी. ग बाई कसा पदर परवाहू
मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमावू लागलेला तेव्हा पृथ्वीमाता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, कंस पृथ्वीवर धुमाकूला लागला. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी करू नका, मी देवकीच्या पोटी आठवतारून कंसाचा नाश करेन. तोच मी आठवतात. श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिका वरदे. पण हो, त्या कंसाची खोड कशी मरायची? आले लक्षात. मथुरेत जाणारे दैदूत बंद केले पाहिजे. मग तो आपल्यावर चालखोरी ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रांनी संपवले पाहिजे. सुदामा, हे सुदामा. हो आलो देवा आलो. गडबड धडपड झाली देवा माझी, गडबड धडपड झाली देवा माझी, धावत पळत आलो भेटीसाठी. धावत धावत आलो भेटीसाठी. गडबड गडबड झाली देवा माझी, धावत धावत आलो भेटीसाठी. गडबड गडबड झाली देवा माझी, धावत धावत आलो भेटीसाठी. माणीला येऊन बोबडा बसलाय झाडावरी, बोबडा बसलाय झाडावरी, बोबडा बसलाय झाडावरी. माणीला येऊन बोबडा बसलाय झाडावरी, बोबडा बसलाय झाडावरी, बोबडा बसलाय झाडावरी. गडबड गडबड झाली देवा माझी, धावत पळत आलो भेटीसाठी. गडबड गडबड झाली देवा माझी, धावत धावत आलो भेटीसाठी. गडबड झाली देवा माझी, धावत धावत आलो भेटीसाठी. गडबड गडबड झाली देवा माझी, धावत धावत आलो भेटीसाठी. कृष्ण देवा, आज आम्हाला का बरं हाका मारली? अशी कोणती कामगिरी सांगा देवा, सांगा. संध्या सुदामा 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेला जात आहे त्यांना सांगा की गोकुळातले दैदूत गोकुळातच राहिले पाहिजे. ही कामगिरी तुम्हाला दोघांवर संपत आहे. येतो मी. ठीक आहे. तुझे काम देवाला कुठं आलो? कुठला कुत्तोस? कुत्तोस कुठला? अरे मी गाईला बोलवतोय. तू ये म्हणजे काय? अरे गाईला बोलवतोय मी. इथं मगाशी बघितली होती. ती आता काही वरती गेला का समजत नाही मला. अरे बोलवायचं ना गाईला, कसं बोलवायचं? कसं? ये असं बोलायचं. तू म्हणजे गाणी, य म्हणजे काय? अरे तुम्ही हा म्हशीला बोलवतोय. अरे जर आमच्या गाईला बोलवत असेल ना, प्रेमाने हाक मारायला लागते. प्रेमानच करायचं होतं आम्हाला. तू प्रेमाने मारत अरे माझी गाय कसं ऐकते माझं? तुझे काय तसं ऐकते. तुझे गाईला तू घेऊन जा, मी माझ्या गाईला बघतो. य य म्हशीवर गाईवर आपल्याला देवाने कामगिरी काय सांगितलंय? काय अडवायचं गवलतींना. तुला जमेल का? मला बाबा नाही जमण्याचं. मग ठीक आहे, मी बघ त्या बोबड्या हाक मारतो. अरे बोबड्या, बोबड्या, अरे ताई रे ताई, अरे ये लवकर इकडे. अरे तात्याला, अरे देवाने मोठी कामगिरी सांगितली. देवांची कामगिरी होय. देवांच्या कामगिरीत आलोच. रानावनातून एकला फिरतोय, रानावनातून एकला फिरतोय, धोंडीवर चढून बसलो या, धोंडीवर चढून बसलो
कुणाला सांगू कितीदा सांगू कुणाला सांगू गाईनं वासरू घातलया अरे बाबा तू एवढा लांब आला म्हणून काय असा झाला बाबा हो चालता बोलता चालता हा मुलगा आमचा ए बाबा या बाबाकडे बघू नको आपली आई आहे काय बघ आई आले नाही आले हा बघ बाबा आहे बघ मी आहे ना तू हजारा आवाज आवडू नका तू तुला ससा दाखवून असं करायचा चांगला होता आता बोलायचा आईकडे मला काय माहिती मला धंदा खायला वाटतं दिसताय वाटतं त्याला हो अरे काय तुझं नाव काय काय सांगितलं तुला हा हा गोटू गोटू ए गोटू तुझं नाव छोटू आणि हा बघ थोडा तेवढा छोटू ए अरे कुठे होता कुठे तू हाय हा मुला काय आई उलो हलवाय गेलो होतो कुठे आई उलो हलवाय हलवाय गेला होता आणि गाई उलो गाई तुला चरवायला गेला होता मग अरे माझी गाई उलो किती आहे तुला माहित आहे काय किती किती आहे का ना भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहे. मग अरे लोकांनी इकलानी हा मी वालवली तू वाजवली त्याने इकडे अहो लय बोलतो ना इकडे काय समजत नाही वाईट चालू भारतीय वाचला का ठेवला होता लाज बीज मारला नाही काय रे बोलायचं ना बोल तू अरे मग म्हणजे आई मुलांचा तुम्हाला उपयोग माहिती आहे का काय काय सांग उद्या म्हणजे तुला माहितीच नाही अरे माहिती आहे दही दूध आपल्याला पाहिजे शेण घेतो कुदू घेतो काय हा दूध मिळतं हा गोमूत्र मिळतं बरोबर आहे गोमूत्र मिळतं ज्ञान मिळतं हे काय ज्ञान मिळतं होय बरोबर बरोबर काय ती सगळ्यांनी ऐकला होय. माझ्याकडे येतात पलटी घे तुझ्याकडे पडली येतात तो तू दला तो दे काय तो तू देतो काय ए, तू शांत तूस तिची पोरगी वरती आली. थांबलायचं ना बोलायचं अरे बोबड्या तू एवढा उशीर का तुला झाला काय 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 खांबी काय होता तू हात लागली कशाला अंधारा अंधारा अरे अंगाला हात. अंधार हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा अगदी बरोबर आहे. हो 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 उद्या हात आली ना तेव्हा मी खालीत न धावत उठलो हा ती सगळी धालीवरली खा हा उल्याची गोवल्याची माझ्या लागली याच्या लागली हा बरं बरं आहे. मग त्याची घ्यायला लागली नाही ना रे काय आणि हा पाठीवर होता तुझा पाठीवर होता तुला केव्हा लागली हा हा? तेव्हाच नाही तर हा हो तुंतून करतो हा तुंतून आम्ही वाजवत नाही तू ना त्याची ताण तुटली होय नाही, ए, काय काय बोलता बघ वर गेला. अरे बोबड्या अरे इकडे ये. अरे हे बघ आपल्याला देवाने मोठी कामगिरी सांगितलंय बघ
आमगिरी इथलं पप्पांनी सांगितली आहे हे बघ 16 गवळी जमेला 60 करून माठ भरून मथुरच्या बाजूने भरली काय म्हणाले? आणि तो कोण जाऊ? कसा करतो असा पण बनतो तिकडे हा? तेव्हा आपल्या त्या गवळणींना आणि त्या मावशी मावशी बघितलीच नाही तू मावशी बघितलीस ना अरे नुसता पान फटफटीत म्हणजे जागा माझा माझे मला अशी आहे तेव्हा तुला अडवायचं आहे म्हणजे अगदी तो बाप्पा काय हो मरणाच्या व्यापार मध्ये गेलं जाऊन हो जायलाच पाहिजे तर मी काय म्हणतो काय गवळणींना आवाज एक युक्ती तरी काय करूया काय काय तुझ्याकडे युक्ती आहे ते गवळणी येतील ना हा. तर आपल्याला लपवाय पाहिजे ना होय लपूया कसं लपूया कसं माहितीये काय बघ दगड आणलाय दगड हा दगड कशाला काय तर ठेवतो हा. पहिला तू लप नाही इथं लप 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 इथं बस बस खाली बस अरे हा केवढा दगड आम्ही लपतो. अरे हा मागणा मोठा दगड दिसतो पुढे दगड केवढा मागा काय तू अशी युक्ती युक्ती हा बघ कसा करील तो बघूया चल मला एकट्याला हे पण काय अरे आम्ही आहोत ना नाही छोटूला कशाला आणलेला तू हा? छोटू अरे हटतो तुला काय हवं दूध ताक लोणी आंबा का बोलल जरा आता मावशी आली की नाही की बोलतो का ना बघ अरे गोबड्या आता जाऊया आणि त्या मावशी बरोबर तुझी जुगलबंदी आहे बघ आम्ही काय पुढे येणार नाही मला हे पण ना काय अरे मला हे पण ना झेपल काय वेळ आली ना तर तू झोपवशील पण चालेल मी बसवीन बसवशील ठीक आहे तू बसव चल मग जाऊया मग चल तर जाऊया
पारितोषिक आले आहे बघ. अनिशा आगरे, श्रावणी आगरे आणि विजय आगरे याचकडून खास मावशीसाठी उखाण्यामध्ये नाव घेण्यासाठी 51 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. नाव घ्यायचं आहे विजय आगरे. विजय विजयराव नाव घेते, लक्ष द्या. मृदुंगाच्या तालावरती कला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावरती कला करतो आम्ही न्यारी. साज शृंगार करुणी चाललो आम्ही मथुरे बाजारी. अहो रसिक प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि विजय साहेब सदैव राहो आम्हावरी. तुमची कृपा दृष्टी सारी, तुमची कृपा दृष्टी सारी. तसेच आयांश योगेश आगरे यांच्याकडून 51 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. आयांश उगवत्या सूर्याला लांबूनच करते मी मुजरा. उगवत्या सूर्याला लांबूनच करते मी मुजरा. आणि आज या हौशेमौजेच्या कार्यक्रमाच्या दिवशी आयशरावांनीच दिलाय मला हा मोगऱ्याचा गजरा. मला हा दिलाय मोगऱ्याचा गजरा. तसेच दुर्वांक सुनील आगरे यांच्याकडून खास मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. नाव घ्यायचं आहे दुर्वांकराव लक्ष द्या, नाव घेते. अहो नाव नाही घेऊ कशी, मान नाही राखू कशी. नाव नाही घेऊ कशी, मान नाही राखू कशी. गळ्यात गंधन घालू कशी, पायात पैंजण नाचू कशी. कानात घातली बुगडी आणि नेसली बघा नवाडी लुगडी. आणि या रंगमंचावरती मावशीला पाहताच दुर्वांकरावांची पॅन्टची चैनच किंवा तुटली. तसेच शिवरीच्या मळीवर गाजलेले एम एस धोनी प्रसाद शिंदे यांच्याकडून खास मावशीसाठी 51 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. तर या सर्व बक्षीसदातांचे श्री दुर्गादेवी निवळे गावडेवाडी नमन मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. अगं चला जाऊया आपण भराभरा बाजारी. माझ्या मागोमाग या आणि एकीकडे मालाची आरोळी द्या. त्याशिवाय हा आपला व्यापार काही व्हायचं नाही. चला भराभरा द्या बघा आरोळी. कोण दूध घेते का दूध? दोन्ही खाल्लं मी आता. दूध ताक दही दही पोरींनो कोणतेही भामटे आपल्या मागून फिरतात. काय मावशी? चल मावशी. आणि काय आमच्या मागून फिरतात. आम्ही काय लोकताय काय ते? तुम्ही आहात तरी कोण? त्यांना ओळखीचे ना पाहिजे. आम्ही पुन्हा देवांचं भगवली. ए बाबा, काय म्हणतोय काय समजत नाही बघ. अरे पुन्हा देवांचं भगवली. काय म्हणतोय हा? गडी आम्ही कृष्ण देवांचे तुला गेलं काय ते? भगवली. या दोघी अशी दांडीवाले की भांडीवाले? ए मावशी, काय म्हणतोय? आम्ही दांडेवाला असू दे भांडेवाला असू दे तुला काय करायचंय? आम्ही सांगितलं ते काम तू करायचं आहे. म्हणजे तुमचं काय काम ऐकायचं आम्ही? काय असं काम तरी हे करा. बघ मावशी, हे जे तू दही दूध नेतेस ना ते मथुरे बाजार जाता कामा नये आता कृष्णादेवाचे सांगणं आहे बघ. अरे पण हे दूध मथुरे सुद्धा गेलं पाहिजे असं तो अरे कोण काय म्हणतोय? अरे मथुरेला तर राजा आहे तू. हे काही नाही, आमचे कृष्णदेव काय कमी आहेत का त्याच्यापेक्षा? अरे पण बाबा आम्ही तुम्हाला ओळखत नाही तर तुमचं आम्ही ऐकायचं का? आम्ही कृष्णदेवाचे संभाळी आहोत. तुमची ओळख तरी सांगा मला. हे बघ
तू कोण रे? तुझं काय नाव? काय म्हणतोस? आहे ना तुझ्या नावात राम? मगाशी बघितला आता नाही ना? सुद्धा? अरे तू बोलतोय तू जरा बाजूला थांब. आणि तू कोण रे मगापासून बोलतोय? काय पेंड्या अरे पोरीनो काय असेल तर ह्याला द्या बघा उत्तर द्या. या इकडे पोरी जोरात मला तर आपल्या लागत नाही. हे बघ अरे हे पेंड्या आणि हे कोण दोघे शरीर काय रे? याला कसं लागलं तुमच्यासोबत? याचं काय काम आणि याची ओळख तरी सांगा. काम म्हणजे काय म्हणतोय घोटू? छोटू दिसतोय मात्र तो. अरे पण तुझं नाव काय? काय म्हणतोय खोबऱ्या हा? मावशी नावाला काहीतरी आहे ना, काय खायला भाषा कधी काय अशी मला समजायला हवी की नको? अगदी बरोबर आहे. अरे वय झालंय म्हातारं तुला ऐकायला पण कमी येतो ना. कोण नाही तुझा कमी झालेला आहे? चालू अजून तुझं आहे. होय. असं नाव काय खोबऱ्या? नाही मावशी बोबड्या बोबड्या आहे तू. खरोखरच की नुसतं नावाचा? खरोखर तुला काय वाटलं? होय शरीर असलं दिसतोय मात्र तो बोबड्या. होय. हे बघ बरं झालं तुमचं? हो जाऊ मी बाजारात. हे काय जाऊन काय? नका पोरींनो, जाऊया आपण हे बाजारात. मावशी आता काय झालं तुमचं? मी इथे हात थांबल्याच पाहिजे. माझं कृष्णदेवाचं चांगले आहे. हे दैदूत मथुरे बाजारी जाता कामा नये. आम्ही इथे थांबल्याच पाहिजे. बसा जरा तुम्ही. हे मावशी आता काय झालं बाबा तुझं? तुला काय झालं? वाटा झाला तुला? म्हणजे काय रे? तुला काय बसायला झालं? अरे मला बसता येत नाही बघ. अरे वय म्हातारं झालंय ना. काय म्हणतोय? तुझ्या जिभेला काही हाड? हे हाड बसत नाही. अरे पेंड्या हा मथुरेचा घाट वळणावळणाचे अवघड वाट. अगदी बरोबर. माझं वय झालं त्या 60. पण ह्या घाटात मी बसले तर मला उठायला उशीर होणार आणि मला उशीर झाला तर या पोरीला पुढचा रस्ता कोण दाखवणार? म्हणून या घाटात बसत नाही बघ मी. त्याला डोलं नाही. अरे नवीन करण्यासाठी पोरी आहेत त्या. हा इकडे तिकडे बघती. हे बघ मावशी हे काही नाही. आज तू बसली पाहिजे. मला बाबा काही जमणार नाही का बघ. नाही? तुमच्याकडे कोणाला जमेल का मला तुला बसवायला? जमेल काय रे? हा? अरे हे हत्यार काय मला बसवणार? हत्यार? मावशी पिकाव नाही आहे. पायर आहे. म्हणजे याला तुम्ही खास मला बसवायला आणलंय? म्हणजे काय? बघ तर तुझा हत्यार काय भाई? हे काय? चला सुरुवात करा तुम्ही. बघ मावशी केवढा हत्यार काढवायचा बघ. कसं हत्यार मला बसवते ते? हा बघ आता तयार झाला इथं. हा हॅलो या चालू कार्यक्रमासाठी गार्गी दीपक जाधव हिंचकडून या आमच्या सप्तशृंगाराने नटलेल्या नटखट गवळणींसाठी 140 रुपयांचे पारितोषिक आलेले आहे. तर मंडळाच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. अरे बोबड्या तुला हा उघड्यावर पडतोय. एवढा लांब लागतोय. बाबा मी येताय बाबा येताय. बाबाचा मला घोटाळा करून टाकला. अरे यार
वेगाला आलं ए, हाड बाहेर काढलंस पण तू काम केलं. अरे तू बघतोस काय आता येतील जवळ येतील तेव्हा नाही जर बोललास तर तुला मी तिथं नदीतच ठेवी. बघ काही तर राहतोस आहे कोणाला पडगा हवाय का नको रडू नको. नाही बाबा तुला आम्ही आता आमचे गाई गुरु तिकडे आहे. मग चल आपली कामगिरी झालेली आहे. इकडे जाऊ, ते बघ येतात आहे. चला तर लवकर. सुद्धा मला सांगितलेली कामगिरी त्याने पार पाडली दिसत नाही. आता आपणच त्यांना विचारले पाहिजे. थांब राधे, तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आल्या गोकुळातून जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ. 12 मार्गाचा एकच मार्ग करून तिथे श्रीकृष्ण उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा, बिंबिरा, मस्तकितुरा कटिवरात आणि विटेवर उभे असतात. ते पण राधे खरे आहे. जसे जसे अवतार द्यायला लागतात तसे रूपे प्रकट करायला लागतात. सख्यानो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण यांना शरण जाऊया. थांब राधे, तू सातवतेने दिले वचन पूर्ण कर. ठीक आहे. नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी. नंद मुरारी कृष्ण कन्हैया लीला तुझी भारी. शरण मी आले तुला रे काना तुझी ही राधा प्यारी. शरण मी आले तुला रे काना तुझी ही राधा प्यारी. सावळे